हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 11व्या संसदीय कारकीर्द संबंधी देशासह राज्यभरात भारतीय जनता पक्षाचे संकल्प सभेचे आयोजन। संकल्प सभेत शहापूर तालुक्यात 2 मंडल अध्यक्षांची निवड तसेच अनेक राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी घेतला भारतीय जनता पक्षात प्रवेश। देशाच्या राजकारणात 2014 पासून भारतीय जनता पार्टी हा केंद्रीय संसदीय राजकारणात सत्ता मिळवून सक्रिय झाला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 11 वर्षाच्या प्रदीर्घ अशा कालावधीत देशातील अनेक राज्यांची सत्ता काबीज करून तसेच जनतेसाठी विकसित भारताचे स्वप्न कसे पूर्ण करायचे या मार्गावर आरूढ होऊन अविरतपणे काम करत असलेले प्रधानमंत्री मोदी कसे देशासाठी भाग्यविधाते आहेत तसेच आजपर्यंत देशावर ज्या वेळी अनेक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, शत्रू राष्ट्रांचे हल्ले झाले, अनेक संकटे आली, त्यावेळी त्याचा पाढाव करण्यासाठी प्रधानमंत्री मोदी कशा प्रकारे देशाच्या हितासाठी उभे राहिले याचा पाढा माजी खासदार व केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी तसेच जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी उपस्थित समुदायापुढे कथन केले। त्यावेळी शहापूर तालुका भाजपा पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीवर भाजपा पक्षाची एकहाती सत्ता कशी येईल यासाठी शहापूर तालुक्यात भाजपाचे 2 मंडल अध्यक्ष सुभाष हारड, दीपक बोंबे यांची नेमणूक करून कार्यकर्त्यांवर पदभार सोपविण्यात आला। तसेच आगामी पंचवार्षिक शहापूर विधानसभेचा आमदार ही भारतीय जनता पक्षाचा असेल असे सूतोवाच माननीय माजी खासदार कपिल पाटील यांनी केले। त्यावेळी अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केले। त्यात उभाटा गटाचे कार्यकर्ता 2025च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेले अविनाश सिंगे यांनीही प्रवेश केला। संकल्प सभेत देशातील सेवा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणकारी कामासंबंधी मोदींची स्तुतीही झाली। मागील 10 वर्ष भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार व केंद्रीय पंचायत राज मंत्री राहिलेले माजी खासदार कपिल पाटील यांच्या कारकीर्दीमध्ये शहापूर तालुक्यातील विविध विकास कामे, जनतेच्या मूलभूत सेवा सुविधा, शहापूर साबगाव ते मुरबाड कर्जत रस्त्याचं अर्धवट राहिलेले कामांसंबंधी पत्रकारांनी विचारणा केली असता माजी खासदार कपिल पाटील काय बोलले ऐका। आणि त्या विश्वासाच्यामुळे सगळी युवा पिढी मोदीजींच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन देवेंद्रजींच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत। निश्चितपणाने या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे। भारतीय जनता पक्षाची ताकद शहापूरमध्येच नाही संपूर्ण देशामध्ये वाढत आहे आणि त्याचा फायदा हा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला होणार। सर मला एक प्रश्न, केंद्रात मोदी सरकार आहे आणि राज्यात देखील महाराष्ट्र राज्यात BJP सरकार आहे। ते दोन्ही सरकार डबल इंजिन सरकार असताना शहापूर साबगाव खुटगर जो रस्ता आहे तो 7 वर्षांपासून प्रलंबित आहे, तो प्रश्न का मार्गी लागत नाही? काय सांगाल? हा रस्ता जो प्रलंबित आहे रस्ता सरकारच्यामुळे प्रलंबित नाही, एका ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे हा रस्ता प्रलंबित आहे। आणि खऱ्या अर्थाने शहापूरच्या आपण पत्रकारांना मी आपला प्रकाश आंदाडे याच्या ऑफिसमध्ये बसून मी तेव्हा सांगितलं होतं कोरोना काळामध्ये पत्रकारांनी उठाव करावा, पत्रकारांनी या बाबतीतली आपली भूमिका जनहितासाठी ही जनतेसमोर आणावी जेणेकरून त्या ठेकेदाराला वाटेल की हे काम आपण केलं पाहिजे। खरं तर परवाच आम्ही कसाऱ्याच्या संदर्भात माननीय वनमंत्र्यांकडे बैठक घेतली होती, तेव्हा वनमंत्र्यांनाही मी या बाबतीत सूचना केली आणि त्यांच्या असलेल्या सचिवांनी असं सांगितलं की डांबरी रस्ता जिथं असेल पूर्वी आणि त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम करायचं असेल तर आता केंद्र सरकारकडे त्याची परवानगी लागत नाही
याचं कॉन्क्रिटिंग करत असेल तर राज्य सरकारला ते अधिकार, राज्य सरकारने नवीन नियम करून राज्य सरकारकडे अधिकार घेतलेले आहेत. पण जाणून बुजून जनतेला त्रास देण्याच्या दृष्टिकोनातनं, भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही सरकारला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातनं आखलेलं हे षडयंत्र आहे. आणि म्हणून माझी आपल्याला पुन्हा विनंती आहे की आपण आम्हाला इकडे प्रश्न विचारल्यापेक्षा MSRDCकडे जावं, वन खात्याकडे जावं. ज्या काही अडचणी सांगितल्या जातात, वन खात्याची एनओसी नाही, वन खात्याची परवानगी नाही, हे नाही ते नाही. सापगावचे शेतकरी, सापगाव आणि वाफ्याचे गोटेघरचे हे शेतकरी रस्ता करून देत नव्हते. मी माझ्या ऑफिसमध्ये बैठक घेऊन जो रस्ता आपला एक्झिस्टिंग आहे तो न वाढवता तेवढा रस्ता करून द्यावा. सहानुभूती शेतकऱ्यांनी दाखवली जनतेच्या हितासाठी, पण ठेकेदाराला काही सहानुभूती कोणाबद्दल नाही. त्या ठिकाणी अनेक लोकांची जीव गेली, अनेक लोक अपंग झाले, याचे साक्षीदार तुम्ही लोक आहात. म्हणून आपण ही योग्य माहिती सरकारी कार्यालयातून घेऊन त्याची बातमी करून जनतेच्या समोर खरा विषय आणला पाहिजे. हे आमचे प्रयत्न चालूच आहेत. एक ना त्या ठेकेदाराला आमचे आज 14 लोक या ठिकाणी मेलेले आहेत. 14 बळी घेतलेत त्या रस्त्याने. ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणं, मी लोकप्रतिनिधी होतो, आता मी नाही. ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणं हे सरकारचं काम आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कसं सरकार काय. मागच्या वेळेला शांताराम मोरे यांनी, मला वाटतं निरंजन डावकर यांनी अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केले होते, पण काय झालं नाही.